तुम्हालाही माझ्यासारखी मुंगनीच्या शेंगाची भाजी आवडत नाही का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. मुंगनीच्या शेंगा घेतल्या, थोडं पाणी, थोडं मीठ टाकायचं आणि कुकरला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. प्रेस करायचं, चाळणीवर टाकायचं. थंडगार पाणी ओतायचं आणि छान हे चुरून घ्यायचं. त्यामधला सगळा गर निघाला पाहिजे इथपर्यंत चुरायचं. हे पहा अशा पद्धतीने सगळा गर हा निघालेला आहे. त्यामध्ये ठेचा, बारीक चिरलेला भरपूर कांदा, कोथिंबिरी, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, धना-जिरा पावडर, ओवा, आमचूर पावडर आणि भरपूर तीळ टाकले. तांदळाचं पीठ, बेसन पीठ टाकायचं, मिक्स करायचं. हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. आता त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करत गव्हाचं पीठ टाकायचं. अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे. सुती कपडा ओला करून घेतला, त्यावर थंडगार पाणी ओतलं, गोळा घ्यायचा, त्यावर टाकायचा आणि अशा पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचे. जाड पातळ तुम्ही कसेही बनवू शकता. हाताला पाण्याचा हात घ्या म्हणजे अजिबात चिटकणार नाही. तावा गरम झाल्यावर त्यावर टाकायचा अलगद कपडा काढून घ्यायचा. तूप, तेल काहीही टाकून उलटपुलट करून मस्त असं भाजून घ्या. आता कुणाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये भरभरून अशा मुंगनीच्या शेंगा आहेत. तुमच्या इकडे मुंगनीच्या शेंगाला काय म्हणतात मला कमेंट्स करून जरूर सांगा. चवीला म्हणसाल ना खूपच जबरदस्त झाली, पण बनवायची पद्धत कशी वाटली?